चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलं कन्हाळ गाव या गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलेच तापलेला आहे। कन्हाळ गावात एकूण 150 सातबारा आहे, त्यापैकी 120 सातबारा गोसर खुर्द प्रकल्पात गेले आहे। आता फक्त 30 सातबारा गावात शिल्लक आहे, त्यामुळे गावातील रोजगारांची समस्या निर्माण झाली आहे। गावातील लोकांना रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नाही। तशातच गोसर खुर्द प्रकल्पात ज्याची जमीन गेली त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाही। कन्हाळ गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना 30 ते 35 लाख रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला मिळावा आणि कन्हाळ गावातील शेतकऱ्यांना फक्त 5 ते 6 लाख रुपये भाव मिळाला। आणि महत्त्वाचं म्हणजे गावाच्या पुनर्वसनही अद्यापही करण्यात आले नाही। त्यामुळे सरपंचसह गावकऱ्यांनी एकमताने ठराव घेऊन पुनर्वसनाच्या मागणीसाठी व गावाच्या इतर समस्येसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हा अधिकारी, महसूल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, स्थानिक खासदार व आमदारांना लेखी पत्र दिले आहेत। परंतु समस्येचे निराकरण न झाल्याने समोर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे। गाव 80% जमीन गेलेले आहेत, 20% इथं उर्वरित राहिलेले आहेत। ही इथं मोबदला कमी दरात मिळालेला आहे। आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही, घर सुद्धा बांधू शकत नाही आणि मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही। शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा। हे गाव जंगल व्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्षाने ग्रासलेले आहे। आसोलामेंढा तलावाच्या विस्तारीकरण आणि नूतनीकरण याकरिता गोसर खुर्द प्रकल्पाअंतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कन्हाळ गाव हे एक गाव आहे, आसोला तलावाच्या पोटात असलेलं आहे। माझ्या गावातली शेती 80% गेली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही उपाय राहिला नाही। आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही। जर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून एवढे होतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा 3 गावचा नाव घेतलेला होता, कन्हाळ गाव, सामगी आणि भानापूर मेंढा। या 2 गावाचा पुनर्वसन होत आहे। ते असून ते गाव तर साहेब साईटला आहेत ना, आमचा कन्हाळ गाव अगदी गाभोऱ्यात आहे। आता तुम्ही सर्वे करू शकता, तरी या गावाचा पुनर्वसन रगडण्यात कसा आला साहेब? रकमेतून रक्कम कपात करण्यात आला। आम्ही भिवून गेलो, भीती निर्माण करून आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आले। 3 किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावामध्ये 22 लाख, 21 लाख, 20 लाख असे प्रति देण्यात आला आणि आम्हाला फक्त 5.5 लाख देण्यात आले। या आमच्या गावामध्ये सभोवताल जंगल असून वाघाची भीती, शिक्षणाचं काहीच नाही सोय। इथं एखादी गरोदर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही, त्याकरिता सुद्धा या गावामध्ये सोय नाही। एवढा नोटीस देऊनही आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही बहिष्कार घालत आहोत। अकरा गावापैकी एकाच गावासाठी नाही आणि एका गावा नियम हा वेगळा या कन्हाळ गावाला आहे। मिथुन मेश्राम, जनशक्ती, चंद्रपूर।